हे गाईस वेलकम टू फर्स्ट ब्लॉग. आणि आता आमचा अचानक प्लॅन झालाय गावी जायचा. तर मी आहे आणि पियुष आहे. तर बघू आता कोकण जायचं. आता आम्ही स्टेशनच्या बाहेर तर आलोय, पण इकडे कोण रिक्षा दिसत नाही. बघू आता इकडे आहेत 2-3. आणि आता आम्ही खेड डेपो मध्ये थांबलोय. पण इकडून आता बस कितीची आहे ते नाही माहिती आम्हाला. पण आम्हाला लागली आता भूक. आणि इकडे समोर आहे ना एक वडापावचा स्टॉल आहे. तिकडे आम्ही बघतो काहीतरी खातो आणि नंतर मग बस बघतो कितीची चालू आहे ना. द्वारका वडापाव सेंटर. बघू. गाईस प्लॅन मध्ये चेंज झालाय. आम्ही नदीवरती पोहायला नाही जात. आता चाललोय वरती गव्हाणावरती. का मला पण नाही माहिती. पियुष बोलला गव्हाणावरती जायचंय म्हणून आता गव्हाणावरती जाते. मी आहे आणि पियुषचे आत्या वगैरे पण आहे. बघू. मित्रांनो आता वरती आलेलो म्हणजे गव्हाणावर असं बोलतात. भात लावणी चालू होती तर बरं झालं आलो. आणि तर जातोय खाली कारण नदीवरती पण जायचंय. मेन काम म्हणजे पोहायचं. इकडे सगळे काम करतात. हे इथे एक आजी आहे, इथे चिखल करतायत आणि इथे भात लावणी करतात. आणि हे काका इथे असं पाणी उपसतात. वरच्या शेतात पाणी नसलं तर खालच्या शेतातून असं पाणी घेतात. आणि आम्ही आता जातोय खाली. बरं झालं पियुषने आणलं इकडे कारण आज मला वाटतं लास्ट असेल. बहुतेक शेत झाले घेऊन आली का नाही मारायला. दहा कार्ट्यानं भात लावायला 10 कार्ट्यानं सगळ्यांना सांगायची. काय ना कुठली स्टोरी चालू आहे. लहानपणची आता लहानपणची स्टोरी सांगते. आम्ही जेवढी मज्जा केली ना तेवढी तुम्ही कायच नाही केली. असं म्हणजे तुमच्या ह्याच्यात पहिल्या पोरांनी आम्ही लय मज्जा केली. वाडीत सगळी पोर असायची सगळी. आता वाडीत कोणीच नाही. वाडीत फक्त आम्ही दोघं. हा मोठे ना. मित्रांनो फायनली चाललोय पोहायला. आता नदीवरती आलोय आणि ही आमची नदी. मित्रांनो आता दिवस दुसरा आहे, डे 2. आणि आता आम्ही चाललोय धरणावरती. काल पोहून झाल्यानंतर काय शूटच नाही केलं कारण आम्ही कुठे गेलो पण नाही आणि काय केलं पण नाही. धरणावरती जातोय. आता दुपार झाली. दुपार म्हणजे 3 वाजलेत. मी आहे, हा एक आर्यन आणि पियुष. कोण आहे? पाटी हे पण आहेत. किती आहेत बघा. आता इकडून आहे ना हे पियुषचं घर आहे आणि इकडून रस्ता आहे धरणावरती जायला. आता मला वाटतं की हे मोबाईल बिबाईल घे. इकडून असा रस्ता आहे.
पायवाट आहे. पुढे जंगल झालं असं तर वाटतंय. बघू, जास्त लांब नाही, 5 मिनिटं जास्तीत जास्त. आम्ही दोघं इकडे नसतो म्हणजे गावी, पण आमच्या सोबत आहे ना हाय, तो कंटिन्यू गावीच असतो, म्हणजे गावीच राहतो तो. तर त्याला घेऊन आलोय सोबत, कारण त्याला इकडचं सगळं माहिती आहे. एकदा मी आलेलो आणि इकडे पण एक पायवाट आहे अशी आहे ना. ही पण एक पायवाट आहे, ती रानात जाते आणि ही वाट धरणाकडे जाते. तर मी एकदा इकडून गेलेलो आणि माझा कार्यक्रम झालेला. मी मग कसं तरी गेलो, त्याच रस्त्याने बाहेर आलो कसं तरी. आम्ही आता पोहोचलोय धरणावरती. धरण दाखवतो, धरण आलंय. आता आवाज थोडा कमी येईल, 1 मिनिट. हे असं आहे, म्हणजे इकडे आहेत ना, असं वॉटरफॉल टाईप आहे. हा पहिला गाडा, किती आहेत रे? 3 कडे. असे खाली हा पहिला गाडा, मग दुसरा, मग तिसरा, असे 3 कडे आहेत. आम्ही असं तिकडूनच, जिकडे मी दाखवलं पाणी होतं ना, धबधबा, तिकडूनच उतरून जातो आम्ही. पण आता तिकडून पॉसिबलच नाही, तर आम्ही असं मग असं खाली जाऊ शकतो. आम्हाला आता रस्ता तर भेटलाय. आता व्ह्यू बघा फक्त, खूप गळगळीत झालंय इकडे, एकदम हळू जायला लागेल. आम्ही आता बागेतूनच थोडं खाली जातोय. ह्याला माहिती आहे आर्यनला, तो बोलते हा असेल जागा. थोडी जागा भेटली पुढे यायला. हे बघा, तिकडे आहे छोटासा वॉटरफॉल. हा आपण तिकडे वरती होतो, ते पडत होतं पाणी, ते हे पडतंय. आता चाललोय वरती. तर इकडे ना आर्यनला काय बोलतात, हल्बी 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 दिसले. बघू एक मशरूम इकडे खूप आहे खाली वगैरे. आता आम्ही परत घरी चाललोय. यायला तर काय वाटत नाही, पण रिटर्न जायला असं पूर्ण चढायला लागतं, तर दम लागतो खूप. आणि इकडं असं आहे की काय नाही, नको ना सांगायला. आता आमचं असं डिसाईड झालंय की नदीत पोहायचं. आता आम्ही पोचलो घरी, आता चेंज करून पोहायला जातो. कपडे काढण्याचा पॅन चाल आय मी चाललो. चालूच आहे, चेंज केलंय आम्ही आणि आता जातो आंघोळ करायला, म्हणजे पोहायला. दमा कशाला तो जातोय ना, नाही करते तो त्याची आई. एवढं नको. आई आहे माझी. घराच्या बाजूला नदी, लाईफ शॉट. आया मी काल आलो, सकाळी आलो काल असंच. नदीवरती आधीपासूनच लहान पोरं पोहत आहेत. आता आम्ही पण यांना जॉईन करतो. आणि आज काका बोलत होते मालवणी पण आहे. मालवणी नाही, मालवणी.
आता आम्ही पोहून बाहेर आलोय आणि पाऊस स्टार्ट झाला. अजून काय काय नाही, आता नवीन ब्लॉगर आलेला आहे इथे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस. हो, अजून काय बोलतात? बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर आता ब्लॉग एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. पहिलाच ब्लॉग होता, कसं शूट झालं आहे काय बोललो आहे मला पण माहीत नाही, पण लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. बस, बाय.